आमचा मुक्काम नानासाहेब पेन्शनकडे वेळोवेळी होत असेच. ह्या प्रकरणात सांगितलेले प्रसंग अशाच एका मुक्कामातील आहेत. पेंडसे तेव्हा संगमनेरास मामलेदार होते. तेथे एकदा एक प्रसिद्ध कीर्तनकार आला होता. कीर्तनकाराचा आवाज उत्तम, कीर्तनातील गाणी सुंदर व अनुसंधानही बहारीचे. तेव्हा कीर्तनास अतोनात गर्दी जमू लागली. एके दिवशी पूर्वरंग आटोपून अनुसंधानाला आरंभ होणार तोच टिळक व नानासाहेब तेथे येऊन बसले. त्यांना बुवांच्या अगदी समोरच जागा देण्यात आली. बुवांना माळ घालण्याकरता आणली ती त्यांनी आपल्या हातात घेऊन टिळकांच्या गळ्यात घातली व त्यांच्या पायावर डोके ठेवले. नंतर अनुसंधानास सुरुवात झाली. हा प्रकार पाहून पेंडसे अगदी आश्चर्यचकित झाले, पण तेथे त्यांना काही बोलता येईना. कीर्तन संपल्यावर बुवांनी टिळकांचे कुशल विचारून त्यांची रजा घेतली. हा काय प्रकार आहे ह्याची नानासाहेबांना खुमखुम लागली. त्यांनी घरी येताच टिळकांना विचारले. तेव्हा टिळकांनी सांगितले की धामक येथे असताना ह्या माणसाला मी 3-4 कीर्तने लिहून दिली व ती त्याच्याकडून बसवून घेतली आणि तीच तो करीत आहे. पेंडशांना फार आनंद झाला. टिळक, आता तुम्ही स्वतःच येथे कीर्तन करा असे म्हणून ते टिळकांच्या मागे लागले. टिळकांनी 2-3 दिवस तयारी करून सुभद्रा हरणावर एक सुंदर कीर्तन रचले. ते कीर्तन एकसारखे 2-3 दिवस चालले होते. कीर्तनाचे मूळ पद असे होते. सेवक तव समरधीर चाललो झुंजाया, रथ माझा रम्य काय, ध्वज तुझे सद्य पाय, अश्व विवेकाद्युपाय, लागलो लढाया. कीर्तनाचे आमंत्रण साऱ्या गावात गेले, पण पेंडशांचा जीव धाकधूक होता. अगदी कीर्तन सुरू होईपर्यंत ते म्हणत होते, टिळक, पहा बुवा, अजून विचार करा, फजिती नाही ना होणार? मी पाहिजे तर सांगतो लोकांना टिळक आजारी झाले म्हणून. पण एकच आख्यान एकसारखे 3 दिवस चालल्यानंतर मात्र पेंडशांचा संशय फिटला. त्यांचा आनंद गगनात मावेना. पेंडशांचे अगोदरपासूनच टिळकांवर अत्यंत प्रेम होते. ते ह्या कीर्तनामुळे अधिकच वाढले. भिकूताईही अगदी खुश झाली. माझे दिवस भरत आले. मला माहेरी आणून घातली. माहेरी आता आतेबाईच होती. मामांच्या मागे त्यांच्या इस्टेटीची वाताहत होऊन घर सावकारांनी जप्त केले. तेव्हा आम्ही दोघी माझ्या भावाकडे राहण्यास गेलो. पेंडशांची बदली कळवणास झाली होती. मी जलालपुरास आल्याचे कळताच भिकूताई मससाठी जलालपुरास येऊन राहिली. मला मुलगी झाली. मुलीचे नाव नर्मदा ठेवले. आम्ही तिला माई म्हणत असू. फार गोड मुलगी होती ती. टिळकांच्या जवळून मी दूर गेले की ते बहुतेक आपल्या नोकरीचे दान व संसाराची दक्षिणा देऊन माझ्या मागोमाग बाहेर पडत. तसेच ह्याही वेळेस झाले. बहुत करून ह्या दानदक्षिणेत घरात एखादा फुटका तांब्याही राहत नसे. मुलगी 3 महिन्यांची झाली. एके दिवशी संध्याकाळी टिळक आले. बरोबर एक बॅग होती. तिच्यातून लुगड्यांच्या घड्यांसारखे काहीसे दिसत होते. पोरे हिशोब करू लागली. 1 माईंना, 2 माझ्या भावजईंना, मला 1-2 अशी ही लुगडी असावी. टिळक बॅग पुढे घेऊन बसले. पुढे मुले जमली. बॅग उघडली, पण लुगड्यांऐवजी तीतून मोठमोठ्या कोऱ्या वह्या निघाल्या. हिच्यातल्या एका कोऱ्या वहीतून त्यांनी अगदी कल्पनेने संपूर्ण सावित्री आख्यान वाचून दाखवले. जणू काय लिहिलेलेच वाचित आहेत. वाचन झाल्यानंतर वही उघडून पाहिली तर सर्व पाने कोरी होती. भिकूताई गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पेंडशांचे टिळकांना तातडीचे पत्र आले की सहकुटुंब सहपरिवार कळवणला आमच्या घरी राहण्यास यावे. अर्थात हे आमंत्रण स्वीकारून आम्ही कळवणला पोचलो. टिळक बोलता बोलता कविता करतात. ते आपणावरही कविता करतील अशी माईंना भीती वाटत असे, म्हणून ती त्यांच्यापुढे फारच क्वचित येई. कळवणात टिळक आल्यावर घारूमाई तेवढी त्यांच्याशी बोलण्यास रिकामी होती. नानासाहेब कचेरीच्या कामात राहता राहिले मी व घारूमाई. मी मुलीच्या गडबडीत, तेव्हा घारूमाईची व टिळकांची पूर्वीचीच गट्टी आणखी दृढ झाली. नबीला भिकूताईने मनगट्या, हासळी, विदली वगैरे बाळलेने केले होते. एक दिवस घारूमाई टिळकांजवळ हट्ट घेऊन बसली की दुसऱ्यांच्या मावशा आपल्या भाच्यांना दागिने करून देतात, तसे तुम्ही मला दागिने करून द्या. टिळकांनी कागद व पेन्सिल घेऊन तिला कोणकोणते दागिने पाहिजे होते याची यादी करून घेतली व मग थोड्या वेळात दागिने घेऊन जा असे सांगून तिला त्यांनी आत पाठवून दिली. आपले दागिने व तेही इतक्या झटपट तयार होणारे दागिने कसे काय असतील ह्या उत्सुकतेने घारूमाई मधून मधून टिळकांच्या खोलीत जाता येता डोकावीत होती. टिळक मात्र आपल्या लिहिण्यात गढून गेलेले दिसत होते.
शेवटी एकदाचे दागिने तयार झाले व घारूमाईला टिळकांनी हाक मारली. दागिने तिला दिले. तिलाही फारच आनंद वाटला. दागिने अगदी सारे तिला पाहिजे ते एकूण एक होते. घरचाच कारागीर असल्यावर मग काय पाहायला पाहिजे. घारूमाईला हे दागिने फार आवडले. तिने तो दागिन्यांचा करडा कागद उचलून माझघरात दौड मारली. घारूमाई आत आली तेव्हा मी व भिकूताई नवीन बाळलेण्यांचे कौतुक करीत बसलो होतो. घारूमाई म्हणाली, आई, मलाही टिळकांनी कितीतरी दागिने करून दिले आहेत. पहा, तुला वाचून दाखवते. असे म्हणून तिने ती सर्व कविता वाचून दाखवली. आपली कविता आपल्या मेहुणीला कशी काय आवडली हे पाहण्यास टिळक मागे दारात येऊन उभेच राहिले होते. पण भिकूताईने त्यांना उभे असलेले पाहिले नाही. लेकीने कविता वाचून दाखवल्यावर तिने एक उसासा टाकला व म्हटले, काय करावे, इतके शहाणपण असून काय उपयोग आहे. इतका शिकला पडला पण पदरी 1 रुपया सुद्धा नाही. एखाद्या तळंग दरवेशाप्रमाणे बायकोला घेऊन दारोदार फिरतात. घरात नेहमी नकार घंटा वाजत असते. करायचे काय, बांगड्या भरा त्याला. टिळकांनी हे सर्व बोलणे ऐकले व ते तसेच मागल्या पावली जाऊन पासोडी घेऊन गुरफटून ओसरीवर पडले. त्याच दिवशी पेन्शनच्या घरी एक ज्योतिषी आला होता. ज्योतिषी बुवांना घरातील मंडळींची फारशी माहिती नव्हती. भिकूताईंनी त्यांना घरातील सर्व मंडळींचे हात दाखवले. घरातील स्वयंपाकी अय्या होता. मोठा ऐटबाज पोशाख करावयाचा तो. त्याचा हात दाखवला. बुवांनी मोठी गंभीर मुद्रा करून विद्या पुष्कळ आहे, नावलौकिक पुष्कळ मिळेल वगैरे त्याला सांगितले. पलीकडे पासोडीत डोके खुपसून टिळक पडले होते. त्याच्याकडे हात करून भिकूताई म्हणाली, पहा, त्याच्या नशिबात काय आहे ते तरी पाहूया. टिळक पुढे आले. हात दाखीव. टिळकांनी त्याच्यापुढे पालथा हात केला. बुवा संतापले. हात असा दाखवतोस का? बोंबा मारायच्या आहेत का? तुम्ही बोंबाच मारणार. टिळकांनी गुपचूप सोयीचा हात दाखवला. ज्योतिषी बुवांनी भविष्य वर्तवले. विद्येच्या नावाने शंख, पैसा मुळीच नाही, लग्न होणार नाही. माईंनी हळूच विचारले, पोरेबाळी तरी आहेत का नशिबात? अहो, बायको नाही तिथे पोरेबाळे काय घेऊन बसलात? इतके झाल्यावर बुवा गेले गावात फेरीला. संध्याकाळी पेंडसे आले. ते येताच टिळक त्यांना म्हणाले, नानासाहेब, तुम्ही नेहमी मला कीर्तन करण्याचा आग्रह धरता. आज मला कीर्तन करण्याची हुक्की आली आहे, तेव्हा आज रात्री जेवण झाल्यावर कीर्तन ठरवा माझे. पेन्शांना फार आनंद झाला. मामलेदार असल्यामुळे त्यांना कीर्तनाची तयारी 1 घंट्या 1.5 घंट्यात करणे काही अवघड नव्हते. जेवणी झाल्यावर लोक जमू लागले. कीर्तनाला सुरुवात होणार इतक्यात ज्योतिषीबुवा समोर येऊन बसले. पलीकडे भिकूताई बसली. कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनारंभीच पहिलेच गाणे हे, माझे ग्रह फिरले, भवबंधन मम तुटलेले. पासोडी पांघरलेला पाणक्या तो हाच व अगदी आपल्याच राशीच बसू लागला हे पाहून ज्योतिषी बुवांची पाचावर धारण बसली. भिकूताईला मात्र ज्योतिषी बुवांची फजिती झालेली पाहून फार आनंद झाला. त्या ज्योतिषी बुवांकडे टवकारून पाहू लागल्या. आपल्या मेहुण्याला त्या धन्यवाद देऊ लागल्या. इतक्यात दुसरे पद सुरू झाले. वेडा झालो खरा, गड्यांनो वेडा झालो खरा, कोणी म्हणती हा दरवेशी हाकलून द्या घरा, गड्यांनो वेडा झालो खरा. आता मात्र माईसाहेबांचे सारे हास्य लयाला गेले. तिला आपले दुपारचे बोलणे आठवले. आपला मेहुणा कधीतरी आपल्यावर कविता करून आपली फजिती करणार ही तिची भीती खरी ठरली. तिच्या मनाची स्थिती फारच चमत्कारिक झाली. रागारागाने ती उठून जाऊ लागली. पेंडशांना मात्र या दोन्ही माणसाच्या मनाची काहीच कल्पना नव्हती. शेवटी राग थोडा शांत झाल्यावर ती म्हणाली, आहे एक बहीण आहे म्हणून मेहुणा मजवर कीर्तन करतो. बहीण मेल्यावर मेहुणे तोंडही पाहण्यास तयार नसतात. सोसले पाहिजे. वरील उद्गार ऐकून माझ्या जीवात जीव आला. मला इकडे आडणी तिकडे विहीर असे झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्योतिषी बुवांनी पोबारा केला. टिळकही मला व नबीला घेऊन जलालपुरास आले. मला जलालपुरास ठेवून टिळकांनी सप्तशृंगीत जाण्याचे ठरवले. सुरगाण्यास नाना संत नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट वैद्य होते. त्यांचे बिऱ्हाड वणीस होते. नानासाहेबांचा टिळकांवर फार जीव होता. टिळकांनी त्यांच्याकडून त्यांची विद्या थोडी बहुत हस्तगत करून घेतली होती. त्या दोघा गुरु शिष्याच्या संगणमताने टिळकांनी आता आपले ठाणे वणीस दिले. तेथे टिळकांनी शाळा काढली.
ही शाळा टिळकांच्या सर्व शाळात अधिक उत्तम चालली. 40 विद्यार्थी जमले. ते मोठ्या आनंदाने आपली फी वेळच्या वेळी आणून देत. त्या काळात शिष्यवर्ग आपल्या गुरुजींना फार मान देत. टिळकांचे शिक्षणही काही वेगळे असे. वणीतील कितीतरी बालगोपाळ त्यावेळी कविता करू लागले होते. टिळक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीही शिकवीत. वणीस देवीच्या धर्मशाळेत जाऊन टिळकांनी तेथे सापडतील त्या भुकेल्या माणसांना आणून अन्न पाणी द्यावे, कोणाला कपडे द्यावे, कोणाला औषध पाणी करावे. अशा रीतीने पैसे मिळतील त्याची विल्हेवाट लागत असे. वणी खेडेगाव असल्याने इतर खर्च होण्याचा संभव नव्हता. अगदी मनुष्याच्या गरजेपुरतेच काय ते तेथे मिळे. टिळकांप्रमाणेच त्यांचे सर्वात धाकटे बंधू महादेव भाऊजी होते. किंबहुना एक काकणभर अधिकच म्हटले तरी चालेल. एक दिवस महादेव भाऊजी जलालपुरास गेले. एका धोत्राखेरीज त्यांच्या अंगावर दुसरी चिंधी सुद्धा नव्हती. डोक्यावर टोपी नव्हती की पायात जोडा नव्हता. त्यांनी हे सगळे कोणाला तरी देऊन टाकले होते. नागपुरास भाऊजी ह्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होते. तेथून सुट्टी झाली म्हणून ते वणीस येण्यास निघाले होते. माझा पहिला मुलगा वारला तेव्हा भाऊजीच आम्हाला आमच्या मुलासारखे वाटत. राग, प्रेमळपणा, दयाळुत्व व थोडासा विक्षिप्तपणा ही सारी टिळक व भाऊजी या दोघाही भावांच्या अंगी होती. मामांजी वारल्याची बातमी आली तेव्हा भाऊजींना बाजारात पाठवले. 12व्या 13व्याचे ब्राह्मण बोलावले होते. भाऊजी बाजारात गेले, बाजार आणला. टिळक व भाऊजी दोघांजवळून मी हिशेब घेत असे, कारण ते काय व कसा खर्च करतील ह्याचा नेमच नसे. भाऊजींनी सारा हिशेब दिला, पण 4 आण्यांचा हिशेब त्यांना देता येईना. शेवटी कबूल केले की 2 आणे एका भिकाऱ्याला दिले व 2 आण्यांची जिलेबी घेऊन खाल्ली. भाऊजी, आज जिलेबी घेऊन खाल्लीत, तुम्हाला काही वाटते का सांगायला? वहिनी, मग मी काय करू, मला भूक लागली. पण भाऊजी, अजून सारं व्हायचं राहिलं आहे. ब्राह्मण जेवले नाहीत आणि तुमचे वडील वारलेले, तुम्ही गोड कसे खाल्ले? ते दूर वारले वहिनी. भाऊजींच्या आधी आमची नभूताई आम्हाला सोडून गेली. टिळकांना मुलीची हौस फार. देवाने मुलगी दिली, ती सुंदर, बुद्धिमान, बाळसेदार व अतिशय गोड स्वभावाची दिली. तिचा आवाज मंजूळ होता. तिचे बोबडे बोल सर्वांना वेडे करीत. टिळकांची मनीषा तृप्त झाली. त्यांना साऱ्या जगात आपले असे दुसरे मौल्यवान तिच्या वाचून काही उरले नव्हते. आमच्या नभूताईला ताप आला. निमित्त नव्या तांदळाचा मोदक खाल्ल्याचे झाले. काही दिवस गेले. भाऊजीबद्दलची व माईबद्दलची दुःख ओसरले. मला माहेरी जाण्याची वेळ आली. मी म्हणे मी जात नाही. मामा वारले, आत्याबाई दुसऱ्यांकडे. पण टिळकांचा आग्रह असा की जा, मी पैसे पाठवीन, आणि आता पैसेही बरे मिळत होते. आमचा हा वाद चालला आहे तोच माझ्या भावाचे पत्र आले की सौभाग्यवती प्रसूत होऊन मुलगा झाला, उभयता बारशाला यावे. आता टिळकांचा फारच आग्रह सुरू झाला. पहा, तुझ्या भाच्याच्या बारशाला गेली नाहीस तर फार वाईट दिसेल. तशात हा तुझ्या भावाचा पहिलाच मुलगा. पुढं जायचं म्हणालीस तर बैलगाडीची दगदग तुला सोसवणार नाही. हो ना करता करता माझी तयारी झाली. मी घरात केलेले सर्व सामान घेतले. आम्ही एक गाडी भरली व निघालो. जलालपुरास पोचलो तो शनिवार, अमावस्या. तशात घरात 5वी. आत्याबाई म्हणे घरात जाऊ नको. मी सांगितले मी जाणार. मला माझ्या भाऊजाईची 5वी बाधते आणि माझ्या वेळेस ती 5वीला कोठे जाईल. मी आत्याबाईंचे मुळीच ऐकले नाही. सरळ भावाच्या घरी जाऊन राहिले. टिळक परत गेले. 1.5 महिन्यांनी ते पुन्हा जलालपुरास आले. माझ्या पोटात धस्स झाले. मला वाटले नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवून हे वणीहून आले असावे, पण तसे काही नव्हते. ह्यावेळेस टिळकांचा खिसा चांगलाच गरम होता. संध्याकाळची वेळ होती. घरात आंब्यांच्या आढ्या लागल्या होत्या, त्यामुळे गोड वास चहूकडे दरवळला होता. संध्याकाळी गुरे घरी आली. त्यांच्या मागोमाग माझे धाकटे बंधू विष्णू काका घरी आले. गुरांना चारा वगैरे सोडून ते टिळकांपुढे येऊन बसले. टिळक, माझे दुखते आहे पोट आज. तुम्ही मोठ्या राजवैद्यापाशी त्यांची कला शिकलात म्हणून ऐकले. पहा पाहू माझी नाडी. टिळकांनी नाडी पाहून सांगितले की आज आंब्याचा रस व कांद्याची भजी जरा अधिक झाली आहेत. वा वा, तुम्ही वैद्य लोक मोठे चाणाक्ष असता. घरात आंब्याचा वास येतो आहे, शिवाय आज कांदे नवमी आहे, तेव्हा खूप बेत जमला. इकडे तिकडे पाहून ठरवायचे. शेजारी खलबत्ता पडला असला की रोग्याने खलबत्ता खाल्ला म्हणून ठोकून द्यायचे. तसे नाही,
मनीची नाडी पाहून तिची केव्हा सुटका होईल ते बरोबर सांगा, तर म्हणेन खरी. ये ग म्हणे बाहेर, आता ह्यांची परीक्षा पाहू. मी सांगतो, पण माझे बरोबर झाले तर तुम्ही मला पेढे दिले पाहिजेत, नाहीतर मी देईन. या अटीवर माझी नाडी पाहण्याचे ठरले. मी बाहेर येऊन बसले. मला त्या दिवशी बरे नव्हते, पण ते मी कोणाला सांगितले नव्हते. टिळकांनी माझी नाडी पाहून सांगितले की उद्या दुपारी 2 वाजता ही प्रसूत होईल व मुलगा होईल. दुसऱ्या दिवशी 2 वाजता माझी सुटका झाली व मुलगा झाला. पहिल्या 2 खेपांना टिळक जवळ नव्हते, पण ह्या खेपेला होते. मी फार आजारी पडले. ती पहिली आषाढी दशमी होती. मुसळधार पाऊस पडत होता, पण तेवढ्या पावसात टिळक नाशकास गेले व तेथून त्यांनी मोठ्या फीचा डॉक्टर आणला. शिवाय त्याच्या टांग्याचे भाडेही टिळकांना द्यावे लागले. पहिली 2 मुले गेली म्हणून हा तिसरा मुलगा मी माझ्या भावजईच्या ओटीत घातला. मुलाला पाहताच तिला पाणा फुटला. तिचा मुलगा 6 महिन्यांचा होता. ती आत्याबाईला म्हणे, सासूबाई त्याला मी आताच घेते. ती म्हणे, असे म्हणू नये, त्याची आई सुखरूप राहो. हे अगदी कृष्णासारखे झाले. देवकीचा पुत्र पण यशोदेने सांभाळला. भावजईने 3 महिने व वणीस आणखी दोघींनी 3-4 महिने त्याला सांभाळले. टिळकांनी 10 दिवस वाजंत्री लावली. 10 रुपयांचे पेढे वाटले. भावांनी जेवण दिले. 13व्या दिवशी नाव ठेवले व टिळक वणीला गेले. पाळण्यात मुलाचे नाव दत्तात्रेय ठेवले.